नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मी बनवणार आहे भरव वांग्यांची भाजी. चला तर बनवूया भरव वांग्याची रेसिपी. तर बघा, अशी ही नवीन रेसिपी. तर ही भाजी बनवण्यासाठी मी हे वांगे घेतले आहे. तर वांगे असे छोट्या साईजचे घेतले आणि मधातून असे 4 भाग करून घेतले बघा मी. आणि या भाजीमध्ये लागण्यासाठी सर्व साहित्य मी काढून घेतलं आहे. तर कांदा चिरून घेतला मी बारीक, आणि हे शेंगदाण्याचं कूट आणि बेसनचं पीठ मी घेतलं बघा. तर बेसनचं पीठ टाकलं ना भाजी मस्त घट बनते. आणि याच्यामध्ये मी लाल तिखट 1 चम्मच, चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलं. तर मीठ घेतलं बघा मी चवीपुरतं. आणि 1 चम्मच कराळ चटणी घेतली आणि 1 चम्मच अंबारी मसाला. तर हे मिश्रण मी वांग्यामध्ये भरून घेणार आहे. तर सर्व मसाले मी प्लेटमध्ये काढून घेतले. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. सर्व मसाले असे एकजीव करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये आता थोडंसंच पाणी टाकायचं आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं. तर हे मिश्रण मी वांग्यामध्ये भरणार आहे. तर मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं. आता हे वांग्याचे 4 भाग केले ना, त्याच्यामध्ये हे असं मिश्रण भरायचं. दाखवते मी तसं. असं मस्त भरून घ्यायचं आणि याचे तोंड असं दाबून घ्यायचं हाताने. तर सर्व वांगे असेच मी भरून घेतले. एक कांदा मी चिरून घेतला बारीक. कढईमध्ये तेल चांगलं तापवायचं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी तडतडून घेतली. नंतर बारीक चिरलेला कांदा, लसूणची पेस्ट टाकली आणि नंतर कोथिंबीर टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं. तर चांगलं परतून घ्यायचं. कांदा तेलामध्ये व्यवस्थित 2 मिनिटं भाजून घ्यायचा. तर मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर भरलेले वांगे तेलामध्ये सोडून घ्यायचे. तर सर्व वांगे मी तेलामध्ये असे टाकून दिले. आता या वांग्याला मी मस्त मिक्स करून घेते. तेलामध्ये हे वांगे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर मस्त असे परतून घ्यायचे 2 मिनिटं. तेलामध्ये सर्व असे वांगे भाजून घ्यायची छान. तर वाफेवरती हे असेच भाजून घ्यायचे 2 मिनिटं. नंतर भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर पाणी टाकून मस्त असं हे शिजून घ्यायचे वांगे. तर अशी ही पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला सर्वांनाच आवडेल. तर असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा किती छान असा कलर आला आहे भाजीला. तर खूप चवदार लागते भातासोबत, पोळीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.